बातमीनं लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची ई-केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असं ट्विट आदिती तटकरेंनी केलंय। या निर्णयामुळे ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींचे भाऊ अजितदादा पवार यांचा काल दुर्दैवी विमान अपघात झाला होता। याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, परंतु आपल्या लाडक्या भावानं आपल्या लाडक्या बहिणींसाठी आयुष्यभराचं देऊन गेलेले आहेत। त्यांना लाडकी बहीण योजनेसारखी मोठी योजना सुरू करून आपल्या लाडक्या दादांनी निरोप घेतलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचं सावट हे आता आपल्याला पाहायला मिळत आहे। आज त्यांच्यावरती अंत्यविधी होणार आहे 11 वाजता त्यांच्या बारामती येथील त्यांच्या गावी हे होणार आहे, परंतु ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि लाडक्या बहिणीसाठी चटका लागणारी ही गोष्ट आहे। पहा, राष्ट्रवादी म्हणलं की अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजना म्हणलं तरीसुद्धा अजितदादा पवार, कारण त्यांनी सदैव सांगितलं आहे की अन्नपूर्णा योजना असेल, गॅस सिलेंडर योजना असेल, त्यांनी सुरू केलेली आहे। प्रत्येक लाडकी बहीण योजनेमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी कायम आपल्या लाडक्या बहिणींसाठी निधी हा मंजूर करत आलेले आहेत, परंतु आता आपला लाडका भाऊ राहिलेला नाही, परंतु ते कामाचे माणूस होते। त्यांनी लाडक्या बहिणींसाठी काम करून ठेवलेलं आहे। लाडक्या बहिणींना आता दुःखाचा डोंगर आलेला आहे, त्यांच्यावरती खूप मोठं संकट आता आलेलं आहे आणि सगळ्यांना देव शक्ती देव। पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये आज काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत, आपण पुढे पाहणार आहोत, कारण आता आज आणि उद्यामध्ये सरकारी कामकाज आज तरी बंदच राहील। दुखवटा जाहीर केलेला आहे 3 दिवसाचा, परंतु आज पूर्णपणे बंद असणार आहे। उद्यापासून अंगणवाडीमध्ये आपल्याला लाडक्या बहिणींना काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगतोय ई-केवायसी संदर्भात आणि जानेवारी हप्त्याबद्दल। परंतु सगळ्यात मोठं म्हणजे जे आपल्या लाडक्या दादाने सुरू केलं होतं गॅस सिलेंडरची योजना, ती योजनेचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीमध्ये मिळतील, जानेवारीमध्ये मिळणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, कमेंट्स करा, दादासाठी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यांनी द्या, कारण आपल्या दादांचं कर्तृत्वच तेवढं मोठं आहे। लाडक्या भावासाठी आपल्याला कमेंट्स करणं गरजेचं आहे। प्रत्येकाने कमेंट्स करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहून संपूर्ण आपल्या मनापासून लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे। लक्षात घ्या, त्या माणसाचं कर्तृत्व हे खूप मोठं होतं, त्यामुळं लक्षात ठेवायचं आपल्याला। आणि बघा, डिसेंबरचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आला नव्हता, याची कारणं स्पष्ट आलेली आहेत। ई-केवायसी न करणं आणि ई-केवायसीमध्ये अडथळा असणं यामुळे चुकले गेलेले असणं, ह्या 2 कारणामुळे डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे आणि आजसुद्धा डिसेंबरचा हप्ता येणार नाही, पुढच्या 2 दिवसापासून सुरुवात होणार, कारण आज राज्यामध्ये दुखवटा जाहीर असल्यामुळं तिथं लाडक्या बहिणींना आज कुठल्याही प्रकारचं वाटप केलं जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। बघा, काही नवीन योजना आहेत, जसं बांधकाम कामगार योजना असेल, घरकुल योजना असेल, ह्या योजनेचा लाभसुद्धा सुरू झालेला आहे। त्याची शेवटची तारीख आपल्याला फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसीची मुदतवाढ ही 1 महिन्यानं झालेली आहे। याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक सरकारने सांगितलेले आहेत। पहिला, पडताळणीचा टप्पा। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसीची पडताळणी पुन्हा गाव पातळीवरती अंगणवाडी सेविकांद्वारे सुरू झालेली आहे, कारण सध्या ऑनलाईन ई-केवायसी बंद होती, मुदतसुद्धा संपली होती, पण 31 डिसेंबरला जी मुदत संपली ती पुन्हा आपण एकदा सुरू केलेली आहे। आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मागणीनुसार पुन्हा डिसेंबर जानेवारी जे 3000 वाटप सुरू केलेले आहेत, परंतु त्याच्या अगोदर पडताळणी होणार आहे। पडताळणी ज्याची होईल सक्सेसफुली तिलाच डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये मिळणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। पहा, त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर आता पहिली गोष्ट अंगणवाडीमध्ये जायचं आहे। अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तर लक्षात घ्या, पहिला अर्ज पडताळणीचा ई-केवायसीचा टप्पा सुरू आहे। ई-केवायसीच्या याद्या अंगणवाडी सेवकांकडे आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणाकोणाची ई-केवायसी झालेली आहे किंवा कोणाकोणाची चुकलेली आहे आणि कोणाची राहिलेली आहे, अशी यादी आलेली आहे। आणि ही यादीमध्ये जर आपण बघितलं तर ही याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव जर असेल
तर लक्षात घ्या, नाव नसेल तर टेन्शन घेऊ नका. दुसरा टप्पा सुरू होणार आहे परत 4-5 दिवसानं. पहिला टप्पा आज सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे यांना दुरुस्तीचा चान्स मिळणार आहे. तुम्हाला 2 कागदपत्र सोबत ठेवावे लागणार आहेत. कोणती 2 कागदपत्र लक्षात घ्या. पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण ही KYC चुकली आहे त्यावेळेस 2 महत्त्वाच्या गोष्टी आता इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, आपलं आधार कार्ड झेरॉक्स घेऊन जायचं आहे. आधार कार्डच्या झेरॉक्सची कॉपी तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. ते जर नसेल तर KYC होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे, पहिल्यांदा आधार कार्डची KYC करण्यासाठी आधार कार्ड घेऊन जायचं आहे, झेरॉक्स घेऊन जायचं आहे, ओरिजिनल घेऊन जायचं आहे. दुसरी गोष्ट पहा, ज्यावेळेस आपल्याला तिथं सरकारी आणि तिथं दुसरा ऑप्शन जो असतो, सरकारी कर्मचारीमध्ये कोण काम करतं का किंवा वेतन कोण घेतं आहे का, तर तिथं आता पर्याय आपल्याला नाही असाच निवडायचा आहे. नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि पुन्हा तुमचा लाभ हा कायमचा बंद होईल. हे लक्षात ठेवायचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना हे 2 गोष्टी माहीत नाहीत. ह्या 2 गोष्टी केल्या तर 100% तुम्हाला डिसेंबरचा हप्ता सोबत जानेवारीचा हप्तासुद्धा वाटप होणार आहे. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि आपले लाडके दादा, ह्या सगळ्यांचं परवा दिवशीच बैठक झाली होती. परंतु काल दुर्दैवानं विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि ते देवाघरी गेले. परंतु आपल्या लाडक्या बहिणींसाठी आयुष्यभराचं एक देणं घेऊन गेले. ते म्हणजे त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी मोठी योजना दिली. महिन्याला 1,500 रुपये देणार म्हणजे देणार. दादाचा वादा त्यांनी ह्यावेळेस पाळला होता, परंतु आपल्याला ह्यावेळेस त्यांनी वादा तोडला. ते लवकर निघून गेले. त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये वादा पाळला, परंतु जे आपल्याला अजून पुढे घेऊन जाणार होते त्याचा वादा त्यांनी तोडलेला आहे आणि ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर सर्व महाराष्ट्रावरती एक मोठं संकट आता गेलेला आहे. एक मोठा दिग्गज नेता लाडक्या बहिणींसाठी अजून काम करण्याची त्यांची उमेद होती. कायम लाडकी बहीण योजना असेल, महिला सक्षमीकरणावरती काम करण्याचं, त्यांच्यावरती त्यांना पाठबळ देण्याचं काम कायम त्यांनी केलेलं होतं. परंतु आता जे झालं आहे ते झालं, त्यात बदल करता येणार नाही. परंतु त्यांची योजना ही कायमच सुरू राहावी ह्यासाठी सरकार तत्परतेने काम करेल याची अशी अपेक्षा आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही. ह्या योजनेला लाडकी बहीण योजना नाव देता अजितदादा पवार योजना अशी या योजनेचं नाव द्यावं असं माझी एक विनंती आहे. आपल्या सर्वांना काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मला पर्सनली वाटतं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या योजनेचं नाव लाडकी बहीण योजना आहे त्यांना अजितदादा पवार योजना असं ह्या योजनेचं नाव द्या किंवा दादा योजना असं तुम्ही योजना नाव इथं देऊ शकताय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदरानं उपलब्ध होईल.